राजकारणात काहीही घडू शकते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सत्ता परिवर्तनासाठी शिवसेनेने कंबर कसली असून सुतारवाडी विभागात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात जोर वाढला असल्याचे दिसते. गाव बैठकांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. शिवसेनेच्या जिल्हा परिषद उमेदवार सीमा समीर महाबले व कोल्हाड पंचायत समिती गणाच्या उमेदवार शोभा सरफळे व आंबेवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेशदादा महाबले हे मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी रिंगणात उभे असल्याने गाव बैठकांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या उमेदवारांच्या पाठीशी शिवसेनेचे मंत्री आमदार ठामपणे उभे असल्याने गोरगरिबांचे कैवारी असलेले मंत्री भरतशेठ गोगावले आपला विकास निश्चित करतील असे मतदार सांगतात. गाव बैठकांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ कार्यकर्ते माणिकशेठ सावंत म्हणाले आहेत की गेली 25 वर्ष सुतारवाडी विभागाला उमेदवारीच नाहीये. आपण सक्षम असताना आपल्याला पुढे जाऊ द्यायचे नाहीये. हे राष्ट्रवादी नेतृत्वाचे कटकारस्थान आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन माणिक सावंत यांनी केले. अशी आहे तुमची उणीव जी आहे ती आज उमेदवारांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर ग्रामस्थांसमोर तुम्ही मांडली. वस्तुस्थिती खरी आहे. मी सुद्धा कुठल्या पक्षाचं काम करायचं हे तुम्हाला माहिती आहे, चांगलंच माहिती. पण काय झालंय की गेली 25 वर्ष आपल्याकडे कोण सक्षम नाही का? खालच्या विभागाला साहेब उमेदवार देतात. बरोबर. तिन्ही उमेदवारी एक दिलंय कोळीचा, एक दिलाय गोळ्याचा आणि एक दिलाय आंबेवाडीचा. त्या 6 पंचायती आपल्या आहेत. नेहरू नगर असेल, इरळ असेल, जामगाव असेल, कोल्हे असेल, पात्रशे आपली जामगाव अशा ज्या पौर आहे याच्यामध्ये कोण सक्षम नाही. पण प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नाही न्यायचं म्हणून आम्ही ठरवलंय की ह्या वेळेला मंगेश शेठ सरपळे हे आपल्या सरपळे वाटचे आहेत. श्रीकांत सरपळे यांचे चिरंजीव काय आणि ते कोरडला व्यवसायासाठी आहेत. तर तरी देखील त्याने आपल्यासाठी हिंमत धरून किंवा समीर माबळे आंबेवाडी तांबा आता हे चांगली तरुण मुलं आज धाडस करून त्या मतदारसंघात उभी राहिलेली आहे. तरी आपला त्यांना बहुमत मत देऊन आपण त्यांना भरघोस मताने विजय करायचे. आम्ही मागण्यापेक्षा तुम्हीच अगोदर लोकांकडे मागितलंय आणि आम्हाला सांगितलंय की बाबा आमची मतं आहेत ती 1 नंबरने आमच्या पात्रशेच्या पेटीमध्ये जातील. आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. आपला भरतशेठचा काय मतदारसंघ नाही, तरी देखील या मंदिरासाठी 1 लाख रुपये त्याने रोख तुम्हाला दिलेला आहे.